संविधानाची रोज नाचक्की केली जाते, ते संविधान रोज पायदळीत उडवलं जाते. 3 आमदार असताना त्याला विरोधी पक्ष नेतेपद दिलं. भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे, तुम्हाला सांगतो. 95ला आमचं सरकार आलं, जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये होतो. आधी युतीचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री पद घेण्यात आलं आणि गोपीनाथजी मुंडे माननीय तेव्हा उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर पुन्हा सरकार आलं. माननीय देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा उपमुख्यमंत्री पद शिवसेना तेव्हा मिळायला हवं होतं. दिलं का? पहा बरं इतिहास. त्यांचं काही आलं का बरोबर खेचून घ्यायचं, लोकांच्या तोंडातला घास घ्यायचा, अशा पद्धतीने त्यांची पद्धत आहे. मग तेव्हा मात्र सगळे कायदे हे ते, आता जे काही सुरू आहे ना, ती खरं सांगू का, देशभरातलं सगळ्यात वाईट गोष्ट कोणती असेल तर जी आम्हाला ग्रंथासमान असली पाहिजे अशी आमची भारतीय संविधान. मग ते आमचं गीता असेल, पुराण असेल, बायबल असेल, त्या स्तरावर त्याला धरून ते म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणायचे कोर्टामध्ये ही तिन्ही धर्मग्रंथ बाजूला ठेवा आणि ह्या देशाच्या संविधानावर हात ठेवून शपथ घ्या. त्या संविधानाची रोज नाचक्की केली जाते, ते संविधान रोज पायदळीत उडवलं जाते.